नागपंचमीच्या पावन पर्वावर नागराजाने दर्शन दिल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे घडली। स्थानिक शेतकरी तथा सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या शेतात 9 ऑगस्ट रोजी भला मोठा कोब्रा जातीचा विषारी साप शेतातील मजुरांना आढळून आला। सरपंचांनी याबाबत जळगाव जामोद येथील सर्पमित्र शरद जाधव यांना फोनवरून ही माहिती दिली। लगेच सर्पमित्र आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सीताफीने या नागाला पकडून सातपुडा पर्वतातील जंगलात सोडून दिले आहे। दरम्यान आज नागपंचमी असल्याने सर्वत्र नागाची पूजा केल्या जाते। त्याचवेळी शेतात नागाचे दर्शन झाल्याने दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। नमस्कार, मी सर्पमित्र शरद जाधव। आज आम्हाला सुनगावहून सरपंच साहेबांचा कॉल आला होता की आमच्या मळ्यामध्ये पाण्याची टाकी आहे आणि त्यामध्ये मोठा साप पडलेला आहे आणि तो तुम्ही येऊन त्याला जिवंत वाचवावा। तर आम्ही ताबडतोब इथे पोहोचलो जागेवर आणि पाहतो तर नाग हा जातीचा आम्हाला विषारी साप आढळून आला आणि असे उद्या नागपंचमी असल्यामुळे या सापाला जीवनदान दिल्याबद्दल आम्ही सरपंच साहेबांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मी फोन केला शरद भाऊ जाधवांना, त्यांना सांगितलं की बाबा माझ्या शेतामध्ये पाण्या टाकीमध्ये साप आहे, तुम्ही ताबडतोब घेता का? तर त्यांनी सांगितलं की बाबा हा येतो मी, तुम्ही कोणाला तरी पाठवा। शरद भाऊले आणायला गेलो असता टाकीतला साप त्यानं जिवंत पकडला। त्याबद्दल शरद भाऊचे मी आभार मानतो।